तर काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीतून आता माघार घेतले। काही वेळापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपण आपला उमेदवार मागे घेत आहोत हे त्यांनी जाहीर केलेलं आहे। तर बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं आता माघार घेतले। बारामती पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ही उमेदवारी काँग्रेसनं अखेर मागे घेतली। सकाळपासून बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक घडामोडी घडल्याचं आपण पाहिलं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सपकाळ यांना फोन केला होता। सुनेत्रा पवार यांनी 3 वेळा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आणि उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली होती। रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही आमचा उमेदवार मागे घेतो हे जाहीर केलं। त्यामुळे आकाश मोरे यांनी आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती आणि त्याआधी काँग्रेसनं आता आपला उमेदवार मागे घेतलाय। आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। शरद पवार यांनी सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यानंतर आता काँग्रेसनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। नवनाथ, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच कल्याणी, खरं तर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत आकाश मोरे यांना आताच ज्येष्ठ वरिष्ठांकडून काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश आलेला आहे। त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन कार्यालयामध्ये येऊन आपला उमेदवार जो आहे तो विड्रॉल केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 23 जणांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत, मात्र अद्यापही अनेक उमेदवार जे आहेत ते उमेदवारी माघार घेण्यास तयार नाहीत। यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे। खऱ्या अर्थाने आता साधारण फक्त अर्धा तासच उरलेला आहे। या अर्धा तासामध्ये अजून राहिलेले उमेदवार नवनाथ, तुम्हाला थोडंसं थांबवते। मंत्री अदिती तटकरे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तटकरे जी, आपण पाहतोय की सकाळपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोन होत आहेत आणि त्यानंतर आता सपकाळांनी शेवटी जाहीर केलंय की आता काँग्रेसकडून उमेदवार माघारी घेतला जाणार आहे। काय तुमची प्रतिक्रिया? राष्ट्र आणि राज्यातील सगळ्या नेत्यांचे आभार मानेन की त्यांनी आदरणीय सुनेत्रा काकींना म्हणजे दादांच्या पश्चात होणाऱ्या या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। मी आकाशजी मोरे जे उमेदवारीचा ज्यांनी अर्ज दाखल केला होता, मी त्या निमित्ताने त्यांचेही आभार मानेन। आणि दादांच्या पश्चात ही पोटनिवडणूक तिथे होणं हे बारामतीच्या मतदारसंघासाठी आपल्या सगळ्यांसाठी तसं पाहायला गेलं तर एक अतिशय भावनिक असं हे संबंध तिथली परिस्थिती होती आणि या सगळ्याचा विचार करून एक महाराष्ट्राची जी राजकीय परंपरा राहिलेली आहे ती जोपासत ते काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून त्यांचे या निमित्ताने मी आभार मानले। तटकरेजी, खरं तर काँग्रेसनं हा मुद्दा खूप खेचला असं वाटतं का? म्हणजे 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती आणि अगदी 2:15 वाजता सपकाळ बोलायला थांबले आणि त्यावेळी त्यांनी जाहीर केले की उमेदवार मागे घेतो। आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अजून मला वाटतं 20-25 मिनिटं त्याच्यामध्ये राहिलेली आहेत आणि एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे। त्याच्यामुळे कधी माघार घ्यायची, कधी त्याची जाहीर ते करायचं हा पूर्णपणाने काँग्रेस पक्षाचा अधिकार त्या निमित्ताने होता आणि त्यानुसार त्यांनी ते जाहीर घोषित केलं। पण मूळ आम्ही सगळ्यांनी मिळून जी त्यांना विनंती केली किंवा अजितदादांसोबत काँग्रेस पक्षाच्या सुद्धा अनेक नेते मंडळींचे जे काही संबंध नेहमी राहिलेले आहेत, एक राजकीय परंपरा म्हणून होणारी या निवडणुकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलाच तोच आमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे असं मी समजते। राष्ट्रवादीला फार जोर लावावा लागला का? कारण रोहित पवारांनी भेट घेतली, शरद पवारांनी खरगेंची चर्चा केली, सुनेत्रा पवारांनी 2-3 वेळा सपकाळांना फोन केला। खरं तर खरगे साहेबांसोबत गेल्या 4-5 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होते। आदरणीय सुनेत्रा काकींनी तर त्या निमित्ताने मला वाटतं त्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजींसोबत त्यांनी संपर्क म्हणजे फोनवरून त्यांची चर्चा झाली होती। जशी उद्धव साहेबांसोबत सुद्धा आमच्या इथले काही वरिष्ठ नेत्यांनी विनंती केली, सुनेत्रा काकींचं आणि त्यांचंही बोलणं करून दिलं, त्यानुसार काँग्रेस पक्षाच्याही काही नेत्यांसोबत संपर्क होता। आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी सुद्धा खारगे साहेबांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला। मला वाटतं केरळमध्ये प्रचारासाठी खारगे साहेब होते
त्यावेळेला सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि साधारणपणे या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी हा निर्णय घेतला. मला वाटतं तो का झाला, कशा पद्धतीनं झाला किंवा काय, याच्यापेक्षा आदरणीय अजितदादांसोबत त्यांनी अनेक वर्षापासूनचे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले, सगळ्याच राजकीय पक्षांचे राहिले. महायुती म्हणून सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी एक आवाहन केलं होतं की दादांच्या पश्चात ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि त्यानुसार हे आज काँग्रेस पक्षाने तो निर्णय घेतला. त्यामुळे सगळ्यांच्या विनंतीचा किंवा आव्हानांचा त्यांनी मान देऊन घेतला आणि मला वाटतं ते आत्ताच्या क्षणीला जास्ती महत्त्वाचं आहे. तटकरेजी, एक वेगळा प्रश्न आहे. खरं तर यावेळी सपकाळांनी बोलताना असं म्हटलं होतं की अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल व्हायला होती, ही आमची अट आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता महायुती सरकार या सगळ्या संदर्भात नेमकं काय पाऊल उचलेल, FIR दाखल करून घेईल का? खरं तर या संदर्भातली एक सविस्तर माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सुद्धा दिली, प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा दिली. एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा ही एक इच्छा आहे. आम्ही सुद्धा अजितदादांचं हे काही अपघाती निधन असेल त्याच्यामध्ये काय पूर्णपणाने त्याच्या संदर्भातली चौकशी व्हावी. वेगवेगळ्या जे एजन्सीज त्यामध्ये आहेत, आमच्या सगळ्यांची सुद्धा सुरुवातीपासून ही त्या संदर्भामध्ये विनंती केली की CBIच्या आणि CIDच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सुद्धा 2-3 वेळा त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांची सुद्धा राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ जे नेते आहेत ते सुद्धा त्याची भेट ही या संदर्भामध्ये घेणार आहेत. पण मित्र पक्ष म्हणून किंवा दादा म्हणजे सर्वच विरोधक पक्षही असो, त्या सगळ्यांची सुद्धा साधारणपणे सगळ्यांचीच ही भूमिका राहिली आहे की या संबंध प्रकरणाची किंवा अपघाताची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि त्याचं जे सत्य आहे ते राज्याच्या जनतेसमोर आणि आपल्या सगळ्यांसमोर आलं पाहिजे आणि या भूमिकेशी आम्ही सुद्धा ठाम आहोत. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. त्यामुळे महायुतीचं सरकार सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे की चौकशीमध्ये कुठेही कुचराई केली जाणार नाही आणि जे काही या संदर्भातलं सत्य असेल ते राज्याच्या जनतेसमोर लवकरच यावं, त्या संदर्भामध्ये आम्ही सगळेच प्रामुख्याने त्याचा पाठपुरावा करत आहोत. नक्कीच तटकरेजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं आता माघार घेतल्याचं पाहायला मिळते. आकाश मोरे हे खरं तर बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. काही वेळापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही आमचा उमेदवार मागे घेतो हे स्पष्टपणे त्यांनी जाहीर केले.